आणि आता बातमी माढ्यात महायुतीत निर्माण झालेल्या वादाची। भाजपनं रणजितसिंह निंबाळकरांना पुन्हा उमेदवारी दिल्यानं धैर्यशील मोहितेंनी भाजपचा राजीनामा दिला। ते शरद पवार गटात जाणार आहेत। रणजितसिंह मोहितेंनीही देखील राजीनामा देण्याच्या तयारीत ते असल्याची सध्या माहिती येते। तर अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकर यांचाही भाजपच्या उमेदवारीला विरोध आहे। पाहूया। माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना विरोध करत धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपचा राजीनामा दिला। आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटीलच उमेदवार राहणार हे निश्चित झाल्यानं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांचा राजीनामा मान्य केलाय। धैर्यशील मोहितेंनी कालच पुण्यामध्ये पवारांची भेट घेतली। आता ते 14 तारखेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि 16 तारखेला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्यांचा राजीनामा मला आज मिळाला आहे। त्यांचा राजीनामा मी स्वीकारलेला आहे आणि आता आम्हाला आमची निवडणूक आम्ही लढणार आहोत। त्यामुळं त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा आहे। मोदींच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असं राजीनामा देणे वगैरे योग्य नव्हतं, पण त्यांनी निर्णय घेतला आहे। शेवटी जनता जी आहे ती मोदींच्या पाठीशी उभी आहे। प्रत्येकाचं मन आम्ही राखू शकत नाही। त्यामुळं आमच्याकडे एखादा माणूस तिकडे गेला याचा अर्थ असा नाही की खूप काही त्यांनी आमच्याकडे हजारो लोक रोज पक्षप्रवेश करतायत। त्यामुळं निवडणुकीच्या राजकारणात हे कमी जास्त होत राहतं। माढ्यात आता स्पष्ट झालंय की भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून धैर्यशील मोहिते पाटीलच असतील। माढ्यामधून रणजितसिंह नाईक निंबाळकर हे भाजपचे विद्यमान खासदार आहेत। भाजपनं त्यांना पुन्हा एकदा तिकीट दिलंय। मात्र उमेदवारी जाहीर होण्याआधीपासूनच रणजितसिंहांच्या उमेदवारीला महायुतीमधूनच जोरदार विरोध होता। अखेर धैर्यशील मोहितेंनी बंडाचा झेंडा हाती घेतलाय। धैर्यशील मोहिते विजयसिंह मोहिते पाटलांचे पुतणे आहेत। ते भाजपकडून खासदारकीसाठी इच्छुक होते। विजयसिंह मोहितेंचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार आहेत। ते सुद्धा राजीनामा देण्याच्या तयारीत असून शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे। त्यातच महायुतीमधल्याच अजित पवार गटाच्या रामराजे नाईक निंबाळकरांनी देखील रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला उघड विरोध केलाय। उमेदवार बदला अशी अटच रामराजेंनी घातली आहे। त्यासाठीच आता माढ्यामधून 2 ठिकाणी बैठका झाल्या। नागपुरात फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मानखटावचे आमदार जयकुमार गोरे आणि दौंडचे आमदार राहुल कुल यांच्यामध्ये बैठक पार पडली। रामराजे माढ्यामध्ये भाजपच्याच उमेदवाराला विरोध करून मदत करणार नसतील तर बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना मदत करणार नाही अशी भूमिका राहुल कुल यांनी घेतल्याचं कळतंय। तर इकडे माढ्यावरूनच मुंबईमध्ये देवगिरी बंगल्यावर रामराजे नाईक निंबाळकर, फलटणचे आमदार दीपक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत बैठक झाली, ज्यामध्ये अजित पवारांनी युतीचा धर्म पाळा अशा सूचना केल्या। चर्चा बैठक घेऊन त्याच्यावर मार्ग काढण्याचं ठरवलेलं आहे। माननीय अजितदादा पवार साहेब माझ्याशी बोललेत आणि निश्चितपणे राष्ट्रवादीचे नेते सर्व आघाडी धर्म पाळतील असा त्यांनी विश्वास दिलेला आहे आणि अजितदादा ज्या पद्धतीने बोलतात त्या पद्धतीने शब्द पाळतात हीच त्यांची प्रतिमा आम्हालाही विश्वास आहे की ते त्यांच्या शब्दाला पाळतील। माढाच्या संदर्भामध्ये आज जरूर त्या ठिकाणी चर्चा होती। माननीय रामराजे नाईक निंबाळकर, संजीव नाईक निंबाळकर, फलटण आणि खटावमधील प्रमुख सहकारी आमदार दीपक चव्हाण यांच्याजवळ राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा, प्रांताध्यक्ष म्हणून मी, कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि प्रदीर्घ त्यांच्याजवळ चर्चा त्या ठिकाणी केली आणि एकंदरीत महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीमागे समर्थपणाने कसं उभं करता येईल या दृष्टिकोनातून आमची चर्चा त्या ठिकाणी झाली। देवेंद्रजींच्याजवळ या संदर्भामध्ये सुद्धा संपर्क त्या ठिकाणी झाला। मला विश्वास आहे की 1-2 दिवसात हे सारळ त्या ठिकाणी सुरळीत होईल। धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार गटाचा हात पकडल्यानं आता धैर्यशील मोहितेंचे चुलते आणि विजयसिंह मोहितेंचे बंधू जयसिंह मोहिते पाटलांनी देखील भाजपला इशारा दिलाय। आम्हाला ईडीची भीती नाही असं जयसिंह मोहिते पाटलांनी म्हटलंय। हे ज्याच्याकडे असेल त्याला ईडीची भीती आहे ना, किंवा कुठल्या पक्षाची भीती आहे। आमच्याकडे तसं काय नाहीच। त्यामुळं आम्हाला काय ईडीची भीती घ्यायची बाळगायचं काही कारण नाही। आमचं सगळं काम हे पारदर्शक असतं। सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर, माढा
आणि बारामती हे 3 गेलेले. आपण राष्ट्रवादी घेणार, पवारसाहेबांचा गट घेणार, काँग्रेस घेणार. दुसरीकडे भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे आमच्यासोबत राहणार असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळेंनी व्यक्त केला. त्याबद्दलचं काही मला रणजितसिंग मोहिते पाटील बोलले नाही आहे. त्यांची भूमिका महायुतीच्या सोबत राहण्याची आहे आणि मला वाटतं ते महायुतीसोबत राहतील. माढ्याच्या लढाईत आता एक ट्विस्ट वंचित बहुजन आघाडीनं आणलंय. शरद पवार गटाकडून इच्छुक असलेले रमेश बारसकर यांना आता माढ्यामधूनच वंचितनं उमेदवारी दिली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.